आता माझा जो मेन टॉपिक आहे तो आजचा वुमन चॉईस. वुमन चॉईस हे नावच असं आहे ना की वुमन्स वरती आहे. की वुमन्स म्हटलं की हजार प्रॉब्लेम आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही. आणि नुसते प्रॉब्लेम नसतात हे आपले. हे जे प्रॉब्लेम असतात हे रिलेटेड आपल्या हेल्थशी पण असतात आणि रिलेटेड आपल्या मेंटल गोष्टींशी पण असतात. म्हणजे मेंटल गोष्टी म्हणजे त्या अर्थाने म्हणत नाहीये मी की मेंटल गोष्टी म्हणून. मेंटल गोष्टी याचा अर्थ असा की आपण कुठे ना कुठे मेंटली डिस्टर्ब असतो. टेन्शनने म्हणा किंवा आपल्या हेल्थ इश्यू मुळे म्हणा किंवा काही म्हणजे अशा अनेक त्याला गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. तर हेल्थ इश्यू आपला जो मेन प्लॅटफॉर्म आहे तो आपण हेल्थ वरती आपण काम करतो. हे आपण आपल्या प्लॅटफॉर्म वरती लक्षात घ्यायचं की प्रत्येकाला चांगली हेल्थ हवीच असते आणि स्पेशली त्याच्यामध्ये वुमन्सला तर चांगली हेल्थ हवीच आहे. कारण वुमन म्हटलं की हा आपला घराचा बॅकबोन आहे. जसं आपण हर्बल लाईफ मध्ये म्हणतो की आपले प्रोडक्ट हे आपले बॅकबोन आहे. तसं प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक स्त्री ही घराचा बॅकबोन आहे. मग त्या स्त्रीने हेल्दी राहणे हे फार महत्वाचं आहे. स्त्री जर हेल्दी असेल, तिला जर म्हणजे असं कॅपॅसिटी आहे की पूर्ण मला हँडल करता येतं, तर ते घर चांगलं असतं. मग त्याचप्रमाणे स्त्रीची हेल्थ ही सुद्धा बघितली जाते. मग तसंच आपल्या प्लॅटफॉर्मवरती पण खूप अमेझिंग प्रोडक्ट तर आहेतच. पण स्पेशली आपल्याला वुमन चॉईस वरती आज बोलायचं की नावच आहे की चॉईस, की तुम्ही चॉईसेबल आहात. हे एक फार महत्वाचं आहे. आता वुमन्स म्हटलं की वेगवेगळे कंप्लेंट्स असतात. बायकांच्या कंप्लेंट्स काय असतं? पाठदुखी असते, गुडघेदुखी असते, पोटात दुखणं असतं, असे डोकं दुखणं असतं. हे झाले कॉमन प्रॉब्लेम. पण स्पेशली जो लेडीजचा जो प्रॉब्लेम आहे, तो स्पेशली मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणजे दर महिन्याला येणारा आपला जो पिरियड आहे, रेग्युलरली येणं, हे फार महत्वाचं आहे. तो जर मेन्स्ट्रुएशन सायकल रेग्युलर असेल, तर आपल्याला पुढच्या गोष्टी खूप छान होतात. आणि जर मेन्स्ट्रुएशन सायकल रेग्युलर नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलीला म्हणा, लेडीजला म्हणा, ती जर रेग्युलर नसेल, तर तिच्यामध्ये काहीतरी नक्की प्रॉब्लेम आहे. हे आपण गृहीतच धरायचं, की मेन्स्ट्रुअल सायकल येणं हा एक स्त्रियांचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे ती सायकल तिला आलीच पाहिजे आणि ही सायकल येताना तिला ती नॉर्मल पद्धतीने येते की नाही, की ते 2 दिवस जातंय, 3 दिवस जातंय, की खूप ब्लिडिंग होतंय, की काय ओव्हरलोड होतंय, की काहीच होत नाही. या गोष्टी पण रिलेटेड असतात. आणि ह्या गोष्टी ज्या रिलेटेड असतात ना, त्या आपल्या गायनॅक सिस्टीमशी रिलेटेड आहे. आता गायनॅक सिस्टीमशी रिलेटेड आहे म्हटल्यावरती आपल्या त्या गायनॅकचे ऑर्गन जे येणार आहे त्याच्याशी रिलेटेड. आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारच्या हार्मोन्स आहेत. जसं एंडोक्राईन हार्मोन्स आहेत, ब्रेनसाठी वेगळे हार्मोन्स आहेत. असं जसं पूर्ण आपली बॉडी जी आहे ती हार्मोन्समुळे कंट्रोल होते. हे आधी पहिलं आपल्याला सगळ्यांनी लक्षात घ्यायला, की आपल्या बॉडीवरती कंट्रोल ठेवणारा पण घटक आहेत. असे की आपल्याला जे माहीत नसतात बऱ्याच वेळेला. पण असे घटक आहेत की ज्याच्यामुळे आपली ही सिस्टम, जी पूर्ण सिस्टम आपण बॉडीची चालते, तीच सिस्टम आपल्याला कंट्रोलमध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणून याच्यासाठीच आपण जर गायनॅक सिस्टम या गोष्टींचा आपण विचार करूया, की जिथे आपल्याला मेन पार्ट आहे, की आपले गायनॅकचे जे अवयव आहेत, ते हेल्दी राहणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जी इस्ट्रोजन लेव्हल आहे, ती आपली नॉर्मल राहायला गरजेचं आहे. आता इस्ट्रोजन लेव्हल म्हटलं म्हणजे काय आहे, की प्रत्येक सिस्टमचं एक-एक काम आहे. जसं आपण मागे म्हणालो, की कार्डियाक सिस्टमचं काम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टमचं काम आहे, ब्रेन सिस्टमचं काम आहे. तसंच गायनॅक सिस्टमचं सुद्धा काम आहे. तर गायनॅक सिस्टमचं काम म्हटलं, की गायनॅकचे जे सगळे ऑर्गन्स आहेत, आपल्या त्याच्यामध्ये युटरस येतं, ओव्हरीज येतं, फॅलोपियन ट्यूब वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या येतात. मग ह्या सिस्टम कशामुळे हेल्दी राहतात? तर मी नेहमी सांगते, की आपण जर प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं ना, तर त्या प्रॉपर न्यूट्रिशनमुळेच आपण जास्तीत जास्त हेल्दी राहतो. मग आपल्याकडे तर सोल्युशन तर आहेच. पण या सिस्टममध्ये जेव्हा गायनॅक सिस्टम ह्या गोष्टीचा विचार केला तर खूप वास्ट आहे. पण आपल्याला कशाचा विचार करायचा आहे, की आपल्याला ह्या सिस्टममध्ये जे इस्ट्रोजन लेव्हल आहे, ती लेव्हल मेंटेन राहणं फार गरजेचं आहे. ती लेव्हल जेव्हा मेंटेन राहते ना, तेव्हा मेन आपल्याला काय होतं आपल्या बॉडीमध्ये, की आपल्या ज्या ओव्हरीज आहेत, त्या फंक्शनिंग चांगल्या वेल होतात. गायनॅक सिस्टममध्ये जे आपलं युटरस आहे, ज्याला आपण बच्चादानी, थैलीविली असं काय बोलतो ते इन मराठी आणि हिंदी. तर ती हेल्दी राहायला मदत होते. शिवाय जे प्रोडक्शन आहे मेन सिस्टम म्हणजे, जे आपलं हेल्दी प्रोडक्शन आहे ना, ते या सिस्टममध्ये चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळतो या सिस्टमला, की जेणेकरून आपले जे इस्ट्रोजन हार्मोन्स आहेत, ते जर बॅलन्स राहिले. या हार्मोन्स बॅलन्स राहिल्यामुळे पुढच्या आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला चांगल्या होतात. म्हणजे काय आपण म्हणतो हेल्दी राहण्यासाठी जे प्रोडक्शनसाठी मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर येण्यासाठी
काही काही बायकांच्या मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा रेग्युलर येत नाही, 2 महिन्यांनी पिरियड येतो, 3 महिन्यांनी येतो, काही काही बायकांचा तर 6 महिन्यांनी पण पिरियड येतो. मग असं जेव्हा लॉंग पिरियड येतो आणि अचानक येतो, त्यावेळेला बायकांना नेहमी काय होतं, खूप असं त्रास होतो. असं हा त्रास का होतो, की म्हणजे असं अचानक सडन चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये. खूप असं पेनिंग होतं, बॅकएक होतं, पायातून गोळे येणं, हे प्रकार होतात, डोकं दुखणं. पाळीच्या वेळेला काही काही बायकांना पोटात एवढं दुखतं ना, की असं लोळूनच राहतात. तर मग माझ्या मुलीचं उदाहरण द्यायचं झालं ना, की तिला पिरियड योग्य वयात पिरियड येणं हे पण फार महत्वाचं आहे. आपलं इंडियनचं वातावरण जे आहे, भौगोलिक वातावरण, ते त्या वातावरणानुसार कटिबंधात आपण येतो. त्या उष्ण कटिबंधाच्या वातावरणामध्ये आपल्या मुलींना वयाच्या 12व्या वर्षापासून मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट व्हायला सुरुवात होते. आणि ही मेन्स्ट्रुअल सायकल जर ती मुलगी किंवा व्यक्ती जर हेल्दी असेल, तर त्या पिरियड पासून 12व्या वर्षापासून पिरियड यायला मदत होते. म्हणजे येतेच ती. आपण कधी म्हणतो शाळेतल्या मुलींना पिरियड येतो किंवा काय. आणि हे जे पिरियड येणं हा प्रकार आहे ना, त्याचा हेल्थ टॉक पण आईने मुलीला देणं गरजेचं आहे. कारण आईच्या हे लक्षात येतं. कारण आई त्याच्यातून गो थ्रू गेलेली असते, की फर्स्ट पिरियड आला तर मुलींना काय त्रास होऊ शकतो किंवा येताना पिरियड येतो. मुलींना कसं कॉन्शियस केलं पाहिजे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. मग जेव्हा फर्स्ट पिरियड येतो, त्यावेळेला मुलींमध्ये जे हार्मोन्स असतात, आतापर्यंत जे त्यांच्या बॉडीमध्ये न झालेल्या गोष्टी असतात, त्या हार्मोन्स चेंज झाल्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कधी-कधी हेवी ब्लिडिंग होऊ शकतं, कधी-कधी पेन इन ॲब्डोमेन होऊ शकतं. हे ऑल अबाउट झालेले जे चेंजेस आहेत, ते कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटरस ह्याच्यामुळे झालेले चेंजेस असतात आणि ते फ्लो होताना जे ब्लिडिंग वगैरे होतं ते चेंजेस होतात. आणि हे जर चेंजेस आपली हेल्दी बॉडी जर नसेल किंवा आपल्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन लेव्हलचं जर प्रोडक्शन प्रॉपरली झालेलं नसेल, तर ह्या गोष्टी इझिली होत नाही. ते पेनफुल होतच राहणार. आणि म्हणून हे इस्ट्रोजन लेव्हल आपल्या बॉडीमध्ये चांगलं राहण्याचं आणि हेल्दी राहण्याचं, नॉर्मल राहण्याची अत्यंत आपल्या हेल्थसाठी गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आज जी मी माहिती सांगणार आहे, की याच गोष्टीविषयीची माहिती सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जेव्हा हे इस्ट्रोजन लेव्हल म्हणजे नेमकं हे बॅलन्सिंग वगैरे ठेवण्याचं मेन काम करतं. आता पिरियड जसा येतो, तसा सर्टन एक एजनुसार पिरियड आपल्याला जातो. काय तो पिरियड आपल्याला तसाच राहत नाही. एक एज लिमिट आहे. त्या एजमध्ये काही लोकांना पिरियड जाण्याचं एज असतं 45-50, पण कॉमन जे एज आहे ते 45 पासून ते 55 पर्यंत असतं. मग पिरियड जसं येताना त्रास होतो ना, तसंच पिरियड जातानाही त्रास होतो. कारण काही बायकांना खूप ब्लिडिंग होतं, काही बायकांना खूप पेनिंग होतं, काहींना व्हाईट डिस्चार्ज जातो, काहींना रेड डिस्चार्ज जातो. रेड डिस्चार्ज जातो त्याला आपण ब्लिडिंग म्हणतो. आणि व्हाईट डिस्चार्ज जातो त्याला म्हणतो जाऊ दे, अंगावरती गेलं असं लेडीज कंप्लेंट्स घेऊन येतात. आणि ह्या जेव्हा लेडीज कंप्लेंट्स घेऊन येतात ना, तेव्हा आपण नेहमी म्हणतो की यांच्यात काहीतरी बिघाड झालेला आहे. पण आपण जेव्हा एखाद्याला प्रमोट कराल ना, तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की हे जे प्रॉब्लेम्स होत आहेत, ते एक्झॅक्टली कशामुळे होत आहेत. की हे जे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, हालचाल आहेत, त्याच्यामुळे होतात. हे ॲज अ असोसिएट म्हणा किंवा आपण जेव्हा आपण हेल्थ टॉक देतो, ते आपल्याला आपण काय म्हणतो, आज आताच्या स्टेजमध्ये आपण एक हेल्थ वर्कर म्हणून काम करतो. तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून कंपनीने आपल्याला बेस्ट प्रॉडक्ट काढलेलं आहे, की ज्याच्यामुळे ही सगळी सिस्टम आहे, ती आपल्याला बॅलन्सिंगमध्ये ठेवेल. ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन लेव्हल नॉर्मल राहील. त्या आपलं जे मेन प्रॉडक्ट आहे, हे सगळं बॅलन्सिंग करण्यासाठीच आहे. आपण प्रॉपर न्यूट्रिशन तर घेतोच आहोत. प्रत्येक न्यूट्रिशन आपल्या बॉडीसाठी युजफुल आहे. पण नुसतं न्यूट्रिशन घेऊ नये, त्याला बॅलन्सिंग ठेवणं, त्याचं योग्य तऱ्हेने योग्य ठिकाणी उपयोगात आणणं, हे पण फार महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो डोळ्यांना व्हिटॅमिन ए ची गरज आहे. शरीरामध्ये एखादी जखम झाली तर व्हिटॅमिन सी ची गरज आहे. तसंच आपली ही जी सिस्टम आहे, ही प्रत्येक एंडोक्राईन सिस्टमशी रिलेटेड आहे. आणि सेम आपल्याला गायनेक सिस्टमशी पण रिलेटेड आहे. ज्याच्यामध्ये आपण हे बॅलन्सिंग ठेवलं तरच आपल्याला ह्या गोष्टी नॉर्मल आणि हेल्दी राहू शकतात. मेन म्हणजे डाएट बरोबर आपल्याला बॅलन्स राहणं, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून त्याच्यासाठीच आपल्याला कंपनीने छान एक अमेझिंग प्रोडक्ट दिलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो वुमन चॉईस. किती छान नाव आहे, वुमन चॉईस. आणि हे जे वुमन चॉईस आहे, याच्यामध्ये आपल्याला आयसोफ्लेविन आहे. हे आयसोफ्लेविन काय काम करतं, की आपले जे इस्ट्रोजन, मी मगाशी पासून इस्ट्रोजन सांगते. इस्ट्रोजन लेवल आहे, जे आपल्याला हेल्दी ठेवते, ते मेन म्हणजे हेल्दी ठेवण्याचं काम करते. आणि आपला जो पिरियड आहे, त्या पिरियडच्या वेळेला आपल्याला त्रास होत नाही, स्पेशली मुलींना.
कधी कधी ऑफिसला बायका पण घरी राहतात का, तर माझ्या पोटात खूप दुखते, कांट कंट्रोल द पेन. मग अशा वेळेला कांट कंट्रोल द पेन याचा अर्थ काय, की आपल्याला कुठेतरी इम्बॅलन्स आहे आणि ते बॅलन्सिंग होणं फार गरजेचं आहे. शिवाय याच्यामध्ये चेस्ट बेरी आहे. चेस्ट बेरी ही एक वनस्पती आहे, त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. जसं आपण म्हणतो ऑपरेशन मध्ये गुराना सीड पासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे आपल्याला एनर्जी मिळते, तसंच चेस्ट बेरी पासून जे एक्स्ट्रॅक्ट केलेले घटक आहेत ते घटक इस्ट्रोजन लेवल, त्या घटकांमध्ये इस्ट्रोजन लेवल मेंटेन करण्याची कॅपॅसिटी आहे आणि ती कॅपॅसिटी आपल्याला हेल्दी राहायला मदत करते. म्हणून हे जे मेनली 2 घटक आहेत ते आपल्याला या सिस्टमवरती काम करायला मदत करतात. आणि म्हणूनच कंपनीने आपल्याला हे एक चांगलं बेस्ट प्रोडक्ट ओनली वुमनसाठी दिलेलं आहे. आणि याचं अगदी फार काही असं हे नाहीये की दिवसातून 4 वेळा घ्यायचे, 5 वेळा घ्यायचे, काय नाही. बायका विसरतात, हे कंपनीने पण अभ्यास केलेला आहे. कामाच्या तंद्रीत विसरतात किंवा ऑफिसच्या तंद्रीत विसरतात किंवा असं बायकांना घरातली बरीच कामं असतात ते विसरू शकतात. म्हणून कंपनीने अमेझिंग सांगितलंय की तुम्ही दिवसातून ही टॅबलेट एकदाच घ्यायची. सकाळी नाश्ता केल्यानंतर घ्या किंवा दुपारी जेवल्यानंतर घ्या आणि तुम्ही हेल्दी राहा आणि सेफ राहा. आपली गायनेक सिस्टम जर चांगली झाली तर नक्कीच पुढील गोष्टींसाठी फार उपयोग होईल. आणि थँक्यू दॅट प्रोडक्ट आपल्या कंपनीने जे अमेझिंग प्रोडक्ट बनवलेलं आहे. आणि आपण मला असं वाटतं की त्याचं जर सेवन आपण प्रत्येकीने जर एखाद्या व्यक्तीला गाईड केलं की तुम्ही असं आपण औषध म्हणून ते सांगायचं नाही. आपले प्रत्येक प्रोडक्ट हे औषध नाहीये. मी अनेक वेळा सांगते की आपलं प्रत्येक प्रोडक्ट हे औषध नाही, हे फूड प्रोडक्ट म्हणून आपल्याला घ्यायचंय. त्यामुळे कोणताही याच्यावरती साईड इफेक्ट होणार नाही, कोणताही इस्ट्रोजन लेवल एक्स्ट्रा होणार नाहीये किंवा ते वाढलं म्हणून त्याचा काहीतरी आपल्याला साईड इफेक्ट भोगावा लागणार आहे, असं काही एक होणार नाहीये. बिनधास्त सांगायचंय की आपली गायनेक सिस्टम आपल्याला जर व्यवस्थित ठेवायची असते, हेल्दी, तर आपल्याला हे प्रोडक्ट आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. जसं मी घेते, माझ्या मुलगीला मी देते, मी घेते त्याप्रमाणे. आणि ह्याच्यामध्ये एक एज घटक आहे की ज्या मुलींना पिरियड स्टार्ट होतं तेव्हापासून ते वयाच्या 50 एज पर्यंत हे प्रोडक्ट आपण घेऊ शकतो. पण आपण हर्बल लाईफचं प्रोडक्ट आहे तर आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. काही लोक म्हणतात, मला काही लोक विचारतात माझं वय 55 आहे तर मी घेऊ शकते का, तर मी त्यांना बिनधास्त सांगते की तुम्ही घ्या. कारण हे प्रोडक्ट आहे ते फूड प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये काही केमिकल वगैरे असं काहीच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता की याला एज जरी कंपनीने लिहून दिलं असेल की ह्या वयानंतर काही एक सर्टन एज नंतर घ्यायचं नाही, पण काही नाही, आपण घेऊ शकतो हे. आणि याला हे घेतल्याने आपली जर हेल्थ चांगली होत असेल आणि पुढचे जर एका केवळ इस्ट्रोजन लेवलने आपली जर पूर्ण गायनेक सिस्टम चांगली राहत असेल, ब्लिडिंग कंट्रोल मध्ये येत असेल आणि आपल्याला हेल्दी राहत असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही. मी आणि माझी मुलगी घेते आणि तुम्ही बिनधास्त दुसऱ्यांनाही प्रमोट करू शकता. थँक्यू सो मच मनीष सर. बॅक टू